दोस्तों, कहावत मशहूर है कि नेकी कर दरिया में डाल, लेकिन मौजूदा दौर में ये बात नहीं रही। बेंगलुरु के मशहूर मोटिवेशनल स्पीकर अमीन मुदस्सिर कहते हैं कि मौजूदा दौर में नेकी कर दरिया में डाल की बात नहीं रही, बल्कि नेकी कर यूट्यूब में डाल की बात आ गई है। जी हाँ, नेकी कर यूट्यूब में डाल। बेंगलुरु के दासरहल्ली में जाफर इलियास लखानी ने अपने सरफ़े खास से मस्जिद निमरा अहले सुन्नत वल जमात की पेंटिंग करवाई। यहाँ ये सवाल पैदा होता है कि जाफर इलियास लखानी साहब अपनी इस नेकी को क्यों यूट्यूब में डाल रहे हैं। जाफर साहब कहते हैं कि वो हरगिज़ इस बात को सोशल मीडिया में लाना नहीं चाहते थे, लेकिन मस्जिद के ही एक साहब ने इलाके में ये बात फैलाई कि जाफर साहब किसी से चंदा लेकर मस्जिद की पेंटिंग करवा रहे हैं। यानी समाज व माशरे में नेक काम करने वालों की टांग खींचने वाले भी मौजूद रहते हैं। तो जाफर इलियास की भी किसी ने टांग खींची तो उन्हें बुरा लगा और फौरी तौर पर चंद यूट्यूब चैनलों को बुलाकर जाफर इलियास ने मामले की वजाहत पेश की और ये बात कही कि चंद लोग झूठी बातें फैला रहे थे, इसलिए उन्होंने मीडिया के सामने अपनी बात पेश की। जाफर इलियास लखानी ने ये बात भी कही कि उनके मरने के बाद उनकी आंखें किसी नाबिना को अतिये के तौर पर दी जाएं, यानी अपनी आंखों का अतिया भी जाफर साहब देना चाहते हैं। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। जहाँ कहीं भी हम नजर दौड़ा रहे हैं, सारा पेंटिंग का काम आप अकेले वॉलंटियर होके किए हैं। अल्लाह के घर को संवारने का काम किया है, खूबसूरत बनाने का काम किया है। तो आपके दिल में क्या आया कि इतने ज़्यादा रकम यहाँ पर अल्लाह की राह में खर्च करते हुए इस घर की पेंटिंग की है? कई के वास्ते करेगा। तो मैं कादरिया मस्जिद में बैठा था, उस दिन बैठे बड़े दिल में एक इरादा हो गया हमारी मस्जिद को ज़रा सजा देंगे करके। वो हिसाब से करा, मैं किसी के पास मंको नहीं करे। हमारे मेमन जमात में कभी हाथ फैलाने की आदत नहीं है मेरी। मैं मामूली एक आदमी, वो हिसाब से मेरा एक दिल में इरादा हो। हमारे यजमान बाबा सेठ से मैं एक मीटिंग कर को ऐसा करा रूँ कर को बोलिया मैं बाबा सेठ को। बाबा सेठ पूरा चेक्स में दे पेमेंट, कौन भी बोलना नहीं तुझे, मैं दिया उन्हें दिया। कौन किया हम कमेटी से एक आदमी मुझे बोलिया ये बात, कौन की चंदा कर को ली कर को चंदा। मैं किसी का, मेरी ज़िंदगी में किसी का हाथ नहीं फैला था। मैं कोरोना के टाइम पर लाखों रुपए दे डाली हूँ। हमारे सज्जाद भाई को मालूम है, यहाँ चेक 40,000 रुपीज़ में कैश दिया था सज्जाद भाई के हाथ में जब कोरोना के टाइम पर, जब रमज़ान था, जब रोज़ेदार को हमारे इनो करे थे। हमारे समी में भी अपनी स्टेटमेंट दिए नहीं, उनको भी मालूम है मैं किसी के सामने हाथ फैलाता नहीं। हमारे कमेटी के एक मेंबर बोलिया खान में चंदा करेंगे को, बाबा सेठ बोले पूरे चेक्स पे पेमेंट कर, मैं किसी के सामने हाथ फैलाना ये वो मेरी आदत नहीं है। मेरी मामूली कमाई है, बैठे बैठे मैं सोच को मैं ये काम बहुत बड़ा ये कर डालिया। मैं हमें सुना है कि चाय तक आपके पैसे से, मेहनती पैसे से आपने दी करके। हाँ, चाय उनको कोल्ड ड्रिंक्स पूरा मैच कराया उनका कमेटी वाले से। मैं क्या भी ये नहीं कराया, पूरा मैच खाली भाई 5 दिन पूरे 13 तारीख जनवरी 13 तारीख से काम स्टार्ट हुआ। सो 5 दिन काम बंद था, वो पेंटाना थोड़े आए नहीं थे, नहीं तो अब तक खाली अब 2 काम थे, एक मीनारा कराना, एक किचन का एक पेंट का। वो किचन का उन्होंने ऑयल पेंट करा लेते थे, पूरे कमेटी वाले करा देंगे। अब मेरा क्या है डिस्टम्बर, ये हमें 3 जने मिलकर आइडिया करें। सो एक इस्माइल, एक हमारा सादिक भाई, एक हमारे इमाम साहब से मैं बात कर रहा था, ऐसा आप कीजिए अल्हम्दुलिल्लाह। ये इमाम साहब मुझे बोले ऐसा एक लाइब्रेरी का करो करके जाफर। तो मैं हमारे हजरत कभी मेरे से कुछ भी पूछे नहीं, माशाल्लाह आने के बाद ऐसा बोलने में मैं ये कर दिया। हमारे मेमन जमात के इसमें ऐसे बड़े हमारे इब्राहिम भाई घेटा, उन्होंने एक मस्जिद को 75 लाख रुपीज़ दिए थे। हमारे बाबा सेठ को कितने की मस्जिद बना डाली। आज तक हमारे मेमन सेट में कौन भी हाथ पकड़ाना वो आदत नहीं है हमारे इसमें। पूरे बिजनेसमैन, छोटे से छोटा आदमी, अभी रिसेंटली एक आदमी हमारा मेमन सेट आई, उसमें एक आदमी को 40 लाख रुपीज़ दिया कृष्णा नगर की मस्जिद के पीछे एक जगह को। वो नाम अब तक मालूम नहीं हुआ, दो आदमी को नाम मालूम है, उन्हें एक बिजनेसमैन है। अब एक इंशाल्लाह मैं कल का दिन पर्दा होगा, ये अंख्या मेरे एक भाई को बच्ची को दे डालो, वसीम कर को नाम है। इंशाल्लाह मैं नंबर भी दे रहा हूँ, नंबर भी लिख लीजिए, परवाह नहीं बोलो नंबर। इनका नंबर 8310065240।
एक जिंदगी में एक बच्ची को एक सहारा होता है। अब उनको देखेंगे ना, उनके हस्बैंड आपको ये है हैंडीकैप है। लाइब्रेरी भी मैं जो ओपन कर रहा हूँ, हमारे हजरत जो बोले थे ना, चीफ गेस्ट बाबा सेठ क्या कहते हो, एक रिप्यूटेड आदमी है, उन्होंने माशाल्लाह बहुत जानते हैं इसके बारे में। वो हिसाब से बाबा सेठ और अब एक आदमी है, उनका नाम मैं अब नहीं बोलना चाह रहा हूँ, वो बाद में उन्होंने चीफ गेस्ट के हिसाब से उनको मैं ये बुलाना चाह रहा हूँ मैं, इसीलिए वो बरेली से मंगा रहा हूँ। एक 50,000 रुपये का बुका मंगा रहा हूँ मैं, वो भी चेक्स में पूरे पेमेंट जो किया हूँ सब चेक्स में ही दिया हूँ मैं, किसी भी कैश दिया नहीं। लाइब्रेरी भी आपकी मेहनत जाती पैसों से हाँ, हो रही है। मेरे पैसे से। मैं ऊपर 3 लाइटां डलाया, वो भी मेरे पैसे से। मैं मेरा पब्लिसिटी नाम करना नहीं चाह रहा हूँ। दूसरे मेरे भाइयाँ रहती नहीं, उनको हौसला रहता है, कमेटी वाले नहीं करे, उनको एक ये रहता होप रहता है, एक को कमेटी वाले नेक्स्ट टाइम कौन भी काम करती मेरा भाइयाँ, कमेटी वाले से एक अग्रीमेंट बना, कौन भी चूं चूं नहीं मारना, ये पेंट मारो वो पेंट मारो, ऐसा नहीं करना। वो ज़रा मुझे हेरिटेट हो गया है। अब मैं किचन का नहीं करा रहा हूँ, मैं डिस्टम्बर बचा है मेरे पास, 20 लीटर डिस्टम्बर बचा है मुझे। अब वो क्या करना है करको मैं, अब वो मैं क्या कि एक मस्जिद का अल्लाह के राह में मैं एक काम कर सो मैं, तो मेरे भाया मेरे भाना कौन तो भी ये अच्छा करंद है ना, मुझे नाम की ज़रूरत नहीं है। अल्लाह देने बोले अंदर में ये हाथ को दिए हाथ को देखो, मैं करोना में करूँ से काम किसी मालूम नहीं। आज मैं बोल रहा हूँ ये काम का कितने लाखों रुपए दी, मैं मामूली गली गली में थैले चुनता सो, जाली से थैले उठा को ये करता सो मैं। दूसरे सीखना चाहिए मेरे भाइयों भाना, मैं मामूली क्या भी बैंक बैलेंस क्या भी मैं नहीं, मैं डेली कमाने वाला गली गली में थैले उठाता सो मैं, समझे। मैं मुझे पब्लिसिटी वो आप आदमी बोले ये हाथ को दे दो, तो मेरी ज़िंदगी में कितने की शादियाँ करा वाली हूँ मैं, मुझे मालूम नहीं अल्हम्दुलिल्लाह। तो मैं किसी से पूछ सकती मेरे बारे में, मैं रिप्यूटेड में पूरा वाइट मनी में अकाउंट से दी ना, मैं किसी के सामने हाथ नहीं फैलाया। वो एक हमारे कमेटी में बोले ना, वो दिल को बहुत बात लगी मुझे, आज नाम नहीं बोलना चाह रहा हूँ, उनको ज़रा अक्ल आना, कौन भी खड़को करता नहीं उसकी बेइज्जती नहीं करना, ज़रा हौसला देना। ये मुझे ज़रूरत नहीं थी चाय लाना ठंडा पिलाना, वो कमेटी वाले का फर्ज है। अब इन्होंने एक जने बोला ये हाथ को दिया जाते, मैं जिंदगी कभी आज तक किसी मालूम नहीं, आज भी मेरी जोरों को मालूम नहीं मैं क्या काम कर दूँ घर को। मैं जाको जाली से आइटम उठा को थैले देता सो मामूली। हमारे यजमान मुझे एक नसीहत दिया है, आज तक कभी पब्लिसिटी करने को अल्लाह देने वाला, मैं एक मुसलमान, मुझे शरीयत मसले पूरे मालूम ही। ತಾವೇನು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪಡ್ತೀರಾ ಏನೇನು? ನಾನು ನನ್ನ ಕಷ್ಟ ದುಡ್ಡಿನ ಮಾಡಿರೋದು, ನಾನು ಒಂದು ಖಾಲಿ ಚೀಲ ವ್ಯಾಪಾರಿ, ನಾನು ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿ ನನ್ನ ಚೀಲ ತಗೊಳ್ಳೋದು, ಜಾಲಿಯಿಂದ ತರ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಚಿಲ್ಲರೆ ಅಂಗಡಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಚಿಲ್ಲರೆ ಅಂಗಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಯಾರ್ದಾಗ ಕೈ ಚಾಸಿಲ್ಲ, ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಕಮಿಟಿ ಅವ್ರ ಮೆಂಬರ್ ನನಗೆ ಹೇಳ್ದ ನೀನು ಯಾರ್ದಾಗ ತಗೊಂಡು ಮಾಡಿದ್ಯಾ ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಆಡಿಟರ್ ಏನು ಹೇಳ್ದ, ನೀನು ಚೆಕ್ಕಲ್ಲಿ ಇಶ್ಯೂ ಮಾಡು, ನಮ್ಮ ಲಾಯರ್ ಒಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮ ಲಾಯರು ಹೇಳಿದ್ರು ಚೆಕ್ಕಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಬಾಯಿ ಸುಮ್ಮನೆ, ಯಾರು ಲೆಕ್ಕ ನೋಡ್ಬೇಕು ಬಂದು ನೋಡ್ಬೋದು, ನನಗೆ ಕೋರ್ಟಿಂದ ಆರ್ಡರ್ ತಗೊಂಡು ನಾನು ಲೆಕ್ಕ ನೋಡ್ಬೋದು, ನನಗೇನು ಇದೀಗ ಭಯ ಏನಿಲ್ಲ, ವೈಟ್ ಮನಿ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು IT ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೇನು ಇಲ್ಲ, ಯಾರ ನನ್ನ ಜಿಂದಗಿಲಿ ನಾನು ಕೈ ಚಾಸಿಲ್ಲ। ನಾನು ಕರೋನಾ ಟೈಮಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ನಾನು ಇದು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಒಬ್ಬರು ಸಜ್ಜಾದ್ ಬೈ ಇದ್ರು ನಮ್ಮವರು, ಅವ್ರಿಗೆ ನಾನು 40,000 ಕ್ಯಾಶ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸಮೀ ಬೈ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಮೊಹಮ್ಮದಿಯಾ ಮಸೀದ್ ಡೌನಲ್ಲಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾನು ಅಕ್ಕಿ ಗಿಕ್ಕಿ ಎಣ್ಣೆ ಎಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ನನಗೇನು ಹೆಸರು ಬೇಕು ಅಂತ ಏನಿಲ್ಲ। ನಾಳೆ ದಿವಸ ನಾನು ಸತ್ರೆ ಈ ವಸೀಮ್ ಅವ್ರ ಎಂತಿಗೆ ನಾನು ಕಣ್ಣು ಕೊಟ್ಬಿಟ್ರಿ, ಅಜ್ರತ್ ಅವರೇ ಎಲ್ಲರೂ ನಂಗೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ಇವ್ರು ನಮ್ಮ ತೋಸಿಫ್ ಅವರೇ ಇಲ್ಲ ಯಾರ ಟ್ರಸ್ಟಿಂದ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಆ ಕಣ್ಣು ಬೇಕಾದ್ರೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿರಿ, ನಂತ ದುಡ್ಡಿದ್ರೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ದುಡ್ಡು, ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಒಬ್ಬ ಕೊಡ್ತಾನೆ ತೋಸಿಫ್ ಅಂತಾಗಿದ್ರೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಯಾರೋ ತಂದು ನನ್ನ ಕಣ್ಣಿಗೆ ಇದು ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ನೀವು ಕಣ್ಣು ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿ, ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ ನನ್ನ ಕಣ್ಣು ಬೇರೆ ಯಾರಿಗಾದ್ರು ದಾನ ಮಾಡುವ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಯಾವ ಜಾತಿಯವನಿದ್ರು ನನಗೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ತಗ ಹೋಗ್ಲಿ ಈ ಕಣ್ಣಿಗೆ ನಾನು ದಾನ ಮಾಡಿದೆ, ಅವ್ರು ಬೇಕಾದ್ರೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್, ನಾನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಲ್ಲ, ಒಬ್ಬ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವ್ರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೇ ಮಾಡೋದು। ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು 3 ಜನ ಐಡಿಯಾ ಮಾಡಿದ್ರು, ಇಸ್ಮಾಯಿಲು, ತೋಸಿಫು, ಒಬ್ಬರು ಸಾದಿಕ್ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಕೆಲಸ, ನಾನು ಡಿಸೆಂಬರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಯ್ತು, ನಾನು ಒಬ್ಬ ದರ್ಗಾಗೆ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ, ನಾನು ದರ್ಗಾಗೆ ಹೋಗಿ ನಾನು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತ ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ಇತ್ತು, ಏನೋ ನನಗೊಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಅಜ್ಮೇರ್ಗೆ ಹೋಗಿ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಬಂದು 13ನೇ ಶಾಸ್ತ್ರ ಇತ್ತು ನನಗೆ ಮಾಡೋದು, ಆ ಶಾಸ್ತ್ರ ಒಬ್ಬರು ನಮ್ಮ ಗುರೂಜಿ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಶಾಸ್ತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಹೇಳಿ ಈ ದಿವಸ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡು, ಆ ಕೆಲಸ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ನಿಮಗೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬಂತು ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಪೇಂಟಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ? ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಈ ದುಡ್ಡನ್ನು ತಾವೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿಸಿದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ? ನಾನು ಒಂದು ಮಸ್ಜಿದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೆ, ಮಸ್ಜಿದೆ ಕಾದ್ರಿಯಾ ಅಂತ, ಇದು ಮಿಲನ್ಸ್ ರೋಡಲ್ಲಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಟೈಲ್ಸ್ ಕೆಲಸನೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪೇಂಟಿಂಗ್ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ನಾನು ಬೇಜಾರಾಗಿಬಿಟ್ರೆ ನನಗೆ, ನಾನು ಹೋಗಿ ಕಾದ್ರಿಯಾ ಒಂದು ದರ್ಗಾ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಬಿಡ್ತೀನಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮನಸ್ಸಾಯಿತು, ನಾನು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಫೋನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದೆ, ಇಸ್ಮಾಯಿಲು ಸಾದಿಕ್ ಬೈ, ನಾನು ಸಾದಿಕ್ ಬೈಗೆ ಹೇಳಿದೆ ಈಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ, ನನಗೆ ಆಸೆ ಒಂದು ಮೀಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ನಾನು ಶೋ ಆಫ್ ಮಾಡೋದು, ನಾನು ಸಿಂಪಲ್ ಮನುಷ್ಯ ಒಬ್ಬ,
ನನ್ನ ಲೈಫಲ್ಲಿ ನಾನು ಇರೋದು ನಮ್ಮ ಆಲಯ ಮೆಹಮ್ಮದ್ ಜಮಾತಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ನಾನು ಇರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮನೆ ಬಾಡಿಗೆನೂ ಕಮ್ಮಿ, ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಅವ್ರು ಬಾಡಿಗೆ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ಲಿಫ್ಟು ಮೇಂಟೆನೆನ್ಸೇ ಇರೋದು ನಮಗೆ, ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜಾತಿಯವರು ಇಬ್ರಾಹಿಂ ಗೇಟ್ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ರು 75 lakhs rupees ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅವ್ನು ಮೈಸೂರು ಮಸೀದಿಲಿ. ಇನ್ನೊಂದು ಅವ್ನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಮಸೀದಿಗೆ ನಮ್ಮ ಜಾತಿಯವರು ಆಲಯ ಮೆಹಮ್ಮದ್ ಜಮಾತ್ ಅವರು ತುಂಬ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಲೇಡೀಸ್ ವಿಂಗ್ ಇರಲಿ, ಯಾವ ಜಾತಿ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸೈಡ್ ಹೊಡೆದಾಗ ಸ್ಕೂಲ್ ಡೊನೇಷನು ಏನಿದ್ರು ಅವ್ರು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವ ಜಾತಿ ಗೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೋಡಲ್ಲ ನಾವು. ಮನುಷ್ಯನತ ನೀವು ಈಗ ಸಮಾಜ ಸೇವೆನ ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡಿ? ನಾನು ತುಂಬಾ ವರ್ಷದಿಂದ ಯಾವುದು ನಾನು ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾನು ಹೇಳ್ಕೊಡಿಲ್ಲ. ಇವಾಗ ನನಗೆ ಮನ್ಸು ಬೇಜಾರಾಯ್ತು. ಇವಾಗ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನೇನು ಬೇಜಾರಾಯ್ತು, ಅದು ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಲೈಬ್ರರಿನೂ ತಾವೇನೋ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ. ಲೈಬ್ರರಿ ಯಾವ ತರ ಅಂತ ಅದು 20 ಮಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸೈಡ್ ಅವರು ಬರ್ತಾರೆ ಲೈಬ್ರರಿ ಚೀಫ್ ಗೆಸ್ಟ್. ಇನ್ನೊಬ್ಬ ಚೀಫ್ ಗೆಸ್ಟ್ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಅವ್ರ ಹೆಸರು ಹೇಳಲ್ಲ ಇವಾಗ. ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಇದು ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಕೈಲಿ ಇದು ಮಾಡ್ಸೋಣ ಅಂತ. ಲೈಬ್ರರಿಗೆ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಖರ್ಚಾಗುತ್ತೆ? 50,000 ರೂಪಾಯಿ. 50,000 ಇಲ್ಲ ಅಕೌಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ, ಚೆಕ್ ಥ್ರೂನೇ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಅದು ಯಾರು ದುಡ್ಡು? ಅದು ನಂದೇ ಸರ್. ನಾನು ಯಾರ್ದಾಗ 10 ರೂಪಾಯಿ ನನ್ನ ಜಿಂದಗಿಲಿ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ಊಟ ಮಾಡೋದು ಹಂಗೆ ಮಲ್ಕೊಬಿಡ್ತೀನಿ. ಯಾರ್ದಾಗ 10 ರೂಪಾಯಿ ನಾನು ಕೇಳೋಕೆ ನನ್ನ ಜಿಂದಗಿಲಿ ನಂದು ಇದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ನಾನು ನಮ್ಮ ಆಡಿಟ್ರು ನಮ್ಮದು ಲಾಯರ್ ಹಿಡ್ದ ಅಕೌಂಟಲ್ಲೇ ಕೊಡು, ಯಾರು ನೀನು ಕೇಳಬಾರ್ದು. ಬೇಕಂದ್ರೆ ನೀನು ಅಕೌಂಟ್ಸ್ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕೋರ್ಟಿಂದ ಆರ್ಡರ್ ತೊಗೊಂಡ್ಬರಲಿ, ಆಮೇಲೆ ನೀನು ಇದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡು, ಅದಕ್ಕೇನಿಲ್ಲ. ಅದು ಒಂದು ಶಾಸ್ತ್ರ ಬುಕ್ ಸರ್. ಇವಾಗ ನಾವು ಲೈಬ್ರರಿ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟ್ಯಾಂಡಿ ರೋಡ್ ಬಿಲಾಲ್ ಮಸ್ಜಿದ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಒಂದು ದಾಸಹಳ್ಳಿ ಸೆಂಟ್ರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇದು. ಇವಾಗ ತುಮಕೂರು, ಸಿರಾ, ಯಾವ್ದಾದ್ರೂ ತುಮಕೂರು ಇದು ಒಂದು ಇದ್ದಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಜ್ರತ್ ಗುರುಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಥರ ಒಂದು ಕೆಲಸ ಇದೆ ನಿಮ್ಮಿಂದ, ಯಾವತ್ತೂ ನಂಗೆ ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಸರಿಯಪ್ಪ ಮಾಡಲಿ ಅಂತ. ಈಗ ಏನು ನಾನು ಮೀಡಿಯಾ ಕರ್ತೆ ಅಂದರೆ ನನ್ನ ಅಕ್ಕ ತಂಗಿರು ಯಾರಾದಿರಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನಾಲೆಜ್ ಆಗಲಿ, ನನಗೆ ಒಂದು ಹೆಸರು ಬೇಕು ಇದೇನಿಲ್ಲ. जाफर भाई के बारे में आप क्या कहना चाहेंगे? इतना अच्छा काम किया है बोले तो खूबसूरती के तरीके से। जी जी, बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अली जनाब जाफ़र साहब नहायत ही बेहतरीन अंदाज में इन्होंने मस्जिद निमरा अहले सुन्नत व जमात का कलर करवाया है और पूरी मस्जिद को इन्होंने चमका दिया है और काफ़ी ज़ौक़ और शौक़ के साथ, मेहनत के साथ इन्होंने पैसा खर्च किया और मस्जिद को चमकाया। और साथ ही साथ यहाँ एक लाइब्रेरी जो है वो भी ओपन होने जा रही है, जिसमें अल्हम्दुलिल्लाह उलमा अहले सुन्नत और मशाइख अहले सुन्नत के किताबें बहुत सारी रहेंगी और 50,000 की किताबें ये यहाँ पे डोनेट कर रहे हैं इस लाइब्रेरी में। तो कुल मिलाकर के बड़ा अच्छा काम इन्होंने किया है और आइंदा भी हम ये दुआ करेंगे खुदा की बारगाह में कि अल्लाह ताला इनको अच्छे से अच्छे काम करने की तौफीक अता फरमाए।